रोहितच्या पाठीत खूप दुखत होतं, त्यामुळे त्याची पत्नी जया तेल गरम करून त्याची मालिश करण्यासाठी बेडरूममध्ये आली. त्याचवेळी तिची सासू कावेरीजी घाईघाईत बेडरूममध्ये शिरली आणि म्हणाली, चल सुनबाई, तेल दे, मी लावते. तू फक्त घर कामांवर लक्ष दे. माझ्या मुलाची काळजी मी घेईल. माझ्या मुलाला कशी मालिश करायची आहे हे मला चांगलं माहीत आहे. असे म्हणत ती स्वतःच त्याच्या पाठीला तेल लावू लागली. सासूबाई रोहितच्या प्रत्येक कामात स्वतःच हस्तक्षेप करत होती. आज जयाने आशेने पतीकडे पाहिले तेव्हा रोहित लाजत म्हणाला, मम्मी तू जरा थांब. जया हे करू शकते, तू विश्रांती घे. कावेरीजी म्हणाल्या, नाही बेटा, आता आराम कशासाठी? माझ्या मुलाला त्रास होतोय आणि मी विश्रांती घेऊ? सूनबाईला जेवण बनवायचं आहे. तू जा आणि जेवण बनव. हे काम मी करते. आईच्या समोर रोहित काही बोलू शकला नाही, पण त्यालाही विचित्र वाटत होतं की आईचं असं वर्तन का. लग्नापूर्वी ती त्याच्याबद्दल इतकी चिंतित नव्हती, पण लग्न झाल्यापासून ती सतत सुनेशी स्पर्धा करत होती आणि मुलाजवळ राहण्याचे बहाणे शोधत होती. थोड्या वेळाने तो नाखुशपणे म्हणाला, झालं मम्मी, आता बस. असे म्हणून तो बाल्कनीत गेला आणि खुर्चीवर बसला. तो विचारमग्न होता, आई असं का करते? त्यानंतर एका आठवड्यानंतर कावेरीजीची दिदी लतिकाजी यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, मी एका आठवड्यासाठी तुझ्याकडे येत आहे. माझा मुलगा आणि सून सहलीला गेले आहेत, म्हणून मी तुझ्याकडे येत आहे. हे ऐकून कावेरीजी खुश झाल्या आणि म्हणाल्या, अरे अवश्य ये दीदी, आपण खूप मज्जा करू. दुसऱ्या दिवशी लतिकाजी सकाळीच आल्या. घरात प्रवेश करताच त्यांना आश्चर्य वाटले की घराचं रूपांतर झालं होतं. त्या म्हणाल्या, वा, घर खूप स्वच्छ आणि सजवलेलं आहे. नवीन सुनेने घराची चांगली काळजी घेतली. कावेरीजी म्हणाल्या, होय, सूनबाई सर्व काम छान करते. मी सांगण्यापूर्वीच ती सर्व काम करते. घराला तिने वेगळीच चमक दिली आहे. कोणीही येतं तर सुनेची तारीफ करतं. ती नोकरी करत नाही म्हणून घर कामांवर लक्ष देते. जया हे ऐकत होती. तिला आधी वाटलं की सासूबाई तिची तारीफ करत आहे, पण शेवटच्या वाक्याने ती चकित झाली. ती विचार करू लागली, ज्या बायका नोकरी करत नाहीत त्यांच्या कामाला काही महत्त्व नसतं का? ती किचनमधून बाहेर आली आणि लतिकाजींचे पाय धरले. त्यांना चहा आणि नाश्ता आणून दिला. थोड्याच वेळात रोहित ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आला. लतिकाजींना हॉलमध्ये बसलेला पाहून तो आनंदित झाला आणि त्यांचे पाय धरून मिठी मारली. लतिकाजींनी त्याला आशीर्वाद दिले. रोहित म्हणाला, मावशी, मला ऑफिसमध्ये काम आहे. संध्याकाळी लवकर येईन. मग आपण सगळे एकत्र फिरायला जाऊ. लतिकाजी म्हणाल्या, ठीक आहे बेटा. रोहित जेवणाच्या टेबलावर बसला. जया किचनकडे जाणार होती, पण कावेरीजी म्हणाल्या, अरे सुनबाई, तू कुठे जात आहेस? तू बाहेर फुलांना पाणी घाल. मी रोहितला नाश्ता देते. जयाचा चेहरा उतरला. लतिकाजींच्या अनुभवी डोळ्यांना ते लक्षात आलं. जया निराश होऊन बाहेर फुलांना पाणी घालू लागली. कावेरीजी उत्साहाने किचनमध्ये गेल्या आणि रोहितला नाश्ता दिला. त्या त्याला प्रेमाने खाऊ घालत होत्या. हे सर्व पाहून लतिकाजींना वाईट वाटलं. जेव्हा रोहित ऑफिसला गेला तेव्हा कावेरीजी त्याच्या भोवतीच फिरत होत्या. जया किचनमध्येच होती. लतिकाजींनी तिचा हात धरला आणि म्हणाल्या, सुनबाई, मला सर्व समजतंय. तुझ्या सासूबाईचं वर्तन योग्य नाही. मी तिला समजावून सांगेन. तू काळजी करू नकोस. जयाला आधार वाटला. त्यानंतर लतिकाजींनी कावेरीजींना एकांतात घेऊन समजावून सांगितले, तू जे करतेस ते बरोबर नाही. रोहित आणि जयाला एकत्र वेळ घालू देत नाहीस. जर तू त्यांच्यात अडथळा आणत राहशील तर तुझ्यानंतर ते एकमेकांना कसे समजून घेतील? तुला आपल्या मुलाच्या आयुष्यात इतका हस्तक्षेप करण्याची गरज नाही. कावेरीजी विचारात पडल्या. त्यांना लतिकाजींच्या बोलण्याचं महत्त्व समजलं. त्या म्हणाल्या, दीदी, तू बरोबर बोलत आहेस. मी कधीच या बाबतीत विचार केला नाही. संध्याकाळी रोहित परत आल्यावर त्याने जयाला पाणी आणण्यासाठी हाक मारली. जया किचनमध्ये होती, पण ती न जाता सासूबाईकडे पाहू लागली. पण कावेरीजी म्हणाल्या, सुनबाई, रोहित तुला पाणी मागतोय, जरा घेऊन जा. जयाला आश्चर्य वाटलं. तिने पाणी घेऊन रोहितला दिलं. रोहित आणि जयाच्या चेहऱ्यावरची आनंदी चमक पाहून कावेरीजींना समजलं की आतापर्यंत त्यांनी मुलाच्या आयुष्यात खूप हस्तक्षेप केला होता. लतिकाजींच्या मदतीने कावेरीजींनी आपल्या वर्तनात बदल केला
आता त्या रोहित आणि जयाला एकत्र वेळ घालू देत. जयाला आपल्या पतीची काळजी घेण्याची संधी मिळाली. घरातील वातावरण आनंदी झालं. रोहित आणि जयाच्या नात्याला नवीन उंची मिळाली होती. शेवटी लतिकाजींनी सांगितलं, नात्यांमध्ये प्रेम महत्वाचं आहे, पण थोडं अंतरही आवश्यक असतं. आई वडिलांनी मुलांना स्वतःचं आयुष्य जगू द्यावं, म्हणजे ते मोठे होऊन त्यांना अधिक प्रेम आणि आदर देतात. अशा प्रकारे कावेरीजींनी आपल्या चुका दुरुस्त केल्या आणि त्या रोहित आणि जयाला एकत्र आनंदात राहू देत होत्या. घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मित्रांनो, नात्यांमध्ये प्रेम आणि आदर महत्वाचा, पण प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी. आई वडिलांनी मुलांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करू नये. नव्या जोडप्यांना एकमेकांशी जुळवून घेण्याची संधी द्यावी. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती शेअर करा आणि मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.